नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा हा विशेष व्हिडिओ सिंह राशी आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. येणारी अमावस्या अनेकांच्या श्रद्धेनुसार आत्मपरीक्षण, प्रार्थना, सकारात्मक संकल्प आणि आध्यात्मिक साधनेसाठी विशेष मानली जाते. या दिवशी अनेक जण घरातील वातावरण अधिक शांत, प्रसन्न आणि सकारात्मक ठेवण्यासाठी विविध धार्मिक व पारंपरिक कृती करतात. आज आपण अशाच काही प्रेरणादायी आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या सिंह आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना मानसिक शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास प्रेरणा देऊ शकतील. मित्रांनो, अनेक वेळा आपल्याला असे वाटते की घरात सतत तणावाचे वातावरण आहे, कामे होत नाहीत, मन अस्वस्थ राहते किंवा एखाद्या कारणाशिवाय नकारात्मक विचार मनात येत राहतात. अशा वेळी अनेक जण ईश्वराचे स्मरण, प्रार्थना, स्वच्छता, दानधर्म आणि सत्कर्म यांना महत्त्व देतात. पारंपरिक श्रद्धेनुसार अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता, देवघराची नीट व्यवस्था, दिवा लावणे, नामस्मरण करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे यामुळे मनाला शांतता मिळते आणि घरातील वातावरण अधिक आनंददायी वाटू शकते. या कृतींचा उद्देश कोणत्याही अदृश्य शक्तीबद्दल निश्चित दावा करणे नसून मन, घर आणि कुटुंबामध्ये सकारात्मकता वाढवणे हा आहे. जर तुमची रास सिंह किंवा कुंभ असेल तर या दिवशी सकाळची सुरुवात शांत मनाने करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या, देवासमोर प्रार्थना करा आणि आपल्या मनातील नकारात्मक भावना, राग, मत्सर आणि चिंता बाजूला ठेवण्याचा संकल्प करा. शक्य असल्यास घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, कारण स्वच्छ वातावरण मनालाही प्रसन्न ठेवते. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने बोला, वादविवाद टाळा आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. श्रद्धेनुसार केलेले नामस्मरण, ध्यान किंवा प्रार्थना मनाला स्थिरता देऊ शकते आणि आत्मविश्वास वाढवू शकते. अनेक कुटुंबामध्ये अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी देवासमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याची परंपरा आहे. काही जण श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू किंवा आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करतात. अशा कृतींमुळे मन एकाग्र होते, कुटुंब एकत्र येते आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. त्याचबरोबर गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करणे ही देखील अनेकांच्या श्रद्धेतील महत्त्वाची गोष्ट मानली जाते. दयाळूपणा, सेवा आणि सत्कर्म यामुळे मनातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक विचार दृढ होण्यास मदत मिळू शकते. या व्हिडिओमध्ये पुढे आपण सिंह आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी कोणत्या पारंपरिक गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्या सवयी टाळणे योग्य ठरू शकते, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी कोणते आध्यात्मिक उपाय श्रद्धेनुसार केले जातात आणि मन, कुटुंब तसेच दैनंदिन जीवन अधिक संतुलित ठेवण्यासाठी कोणत्या प्रेरणादायी गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही भागामध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे, जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मित्रांनो, आता आपण पारंपरिक श्रद्धा आणि आध्यात्मिक परंपरांनुसार सिंह आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी कोणत्या सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यावे हे सविस्तर जाणून घेऊया. लक्षात ठेवा, या गोष्टी श्रद्धा, संस्कृती आणि परंपरावर आधारित आहेत. जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी चांगले विचार, प्रामाणिक प्रयत्न, योग्य निर्णय आणि सत्कर्म यांना सर्वाधिक महत्त्व आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी या दिवशी आपल्या स्वभावातील आत्मविश्वास टिकून ठेवत अहंकारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. अनेकदा आत्मविश्वास आणि अहंकार यांच्यामधील सीमारेषा फारच सूक्ष्म असते, त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. सकाळी लवकर उठून घराची आणि देवघराची स्वच्छता करा. देवासमोर दिवा लावून मनापासून प्रार्थना करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केल्यास मन अधिक स्थिर राहू शकते. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने बोला, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. जर काही दिवसांपासून घरात तणाव, मतभेद किंवा मानसिक अस्वस्थता जाणवत असेल तर अमावस्येचा दिवस एक नवीन सुरुवात करण्याची संधी म्हणून स्वीकारा.
घरातील सर्वांनी मिळून काही वेळ प्रार्थना, नामस्मरण किंवा शांत संवादासाठी दिल्यास परस्परांतील विश्वास वाढण्यास मदत होऊ शकते. मनातील राग, मत्सर आणि जुने वाद विसरण्याचा संकल्प करा. सकारात्मक विचार आणि संयम यामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी बनू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी आपल्या मनातील अनावश्यक चिंता कमी करण्याचा प्रयत्न करावा. अनेकदा भविष्याची काळजी आणि भूतकाळातील अनुभव यामुळे वर्तमानातील आनंद हरवतो. त्यामुळे शक्य तितका दिवस शांत, संयमी आणि सकारात्मक पद्धतीने घालवा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. देवाचे नामस्मरण, ध्यान किंवा काही वेळ शांत बसून आत्मचिंतन केल्याने मानसिक स्थैर्य वाढू शकते. अनेक घरामध्ये अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी देवासमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याची परंपरा आहे. काही जण आपल्या आराध्य देवतेची प्रार्थना करतात, तर काही जण गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा मदत करतात. अशा कृतींमुळे मनात समाधानाची भावना निर्माण होते आणि सकारात्मक विचारांना बळ मिळते. श्रद्धेनुसार केलेले सत्कर्म हे जीवनातील सर्वात मोठे पुण्य मानले जाते. या दिवशी घरात अनावश्यक वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. कठोर शब्द बोलण्याऐवजी प्रेमाने संवाद साधा. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. घरातील स्वच्छता, देवघरातील नीटनेटकेपणा आणि शांत वातावरण यामुळे मनालाही प्रसन्न वाटू शकते. नकारात्मक विचारांपेक्षा आशावादी दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. सिंह आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे. अनावश्यक खर्च टाळावा. भविष्यासाठी नियोजन करावे आणि कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यायचा आहे. संयम आणि शिस्त या दोन गोष्टी भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकतात. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणात सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवा. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. मेहनत आणि योग्य दिशा यांना सर्वाधिक महत्त्व असते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार यामुळे शरीर आणि मन दोन्ही अधिक सक्षम राहतात. मानसिक शांतीसाठी काही वेळ ध्यान, प्राणायाम किंवा नामस्मरणासाठी द्या. कुटुंबासोबत वेळ घालवा, कारण घरातील प्रेम आणि विश्वास ही सर्वात मोठी शक्ती असते. मित्रांनो, अमावस्या म्हणजे अंधाराची भीती नव्हे, तर मनातील अंधार दूर करून नव्या प्रकाशाचे स्वागत करण्याची संधी आहे. या दिवशी मनातील नकारात्मक भावना, राग, मत्सर, निराशा आणि भीती सोडून देण्याचा संकल्प करा. स्वतःवर विश्वास ठेवा. ईश्वराचे स्मरण करा. चांगले कर्म करत राहा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. श्रद्धा, संयम, सकारात्मक विचार आणि सततचे प्रयत्न यामुळे जीवनात खरा बदल घडतो. त्यामुळे या अमावस्येला स्वतःमध्ये चांगले बदल घडण्याचा निर्धार करा आणि आपल्या घरात प्रेम, शांतता आणि आदर या सकारात्मकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आज आपण सिंह आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी पारंपरिक श्रद्धेनुसार कोणत्या सकारात्मक गोष्टीकडे लक्ष द्यावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. अमावस्या ही केवळ पंचांगणातील एक तिथी नसून अनेकांच्या श्रद्धेनुसार आत्मचिंतन, प्रार्थना, सत्कर्म आणि नवीन सकारात्मक संकल्प करण्याचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी मनातील राग, मत्सर, नकारात्मक विचार आणि निराशा दूर करून प्रेम, शांतता, संयम आणि श्रद्धेचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवा. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. ईश्वराचे नामस्मरण करा आणि आपल्या क्षमतेनुसार एखादे सत्कर्म करण्याचा संकल्प करा. अशा चांगल्या कृतींमुळे मनाला समाधान मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक मजबूत होतो. तुमची रास किंवा सिंह किंवा कुंभ असेल तर या अमावस्येला स्वतःसाठी एक नवीन सुरुवात समजा. जे काही अपूर्ण राहिले आहे ते पूर्ण करण्याचा निर्धार करा. ज्या गोष्टींमुळे मनात अस्वस्थता निर्माण होते त्या हळूहळू मागे सोडा आणि नव्या आशेने पुढे वाटचाल करा. कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील विश्वास कमी होऊ देऊ नका. प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठीच येते. संयम, सातत्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक मेहनत यामुळे यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो. श्रद्धा ही मनाला बळ देते, पण त्या श्रद्धेबरोबर योग्य कृती आणि प्रामाणिक प्रयत्न यांची जोड असणे तितकंच आवश्यक आहे. आता मला तुमच्याकडून एक छोटी विनंती आहे, ती म्हणजे कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो,
तुमची रास सिंह आहे की कुंभ हेही नक्की सांगा. तुमच्या भावना, अनुभव आणि प्रतिक्रिया आम्ही नेहमी वाचतो. तसेच या व्हिडिओमध्ये कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त आवडला हेही कमेंट करून जरूर सांगा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला आणखी चांगले आध्यात्मिक आणि राशी भविष्याचे व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा देतो. स्वामी गुरुकृपा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, ग्रहबद्दल, राशी भविष्य आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि यशाचा वर्षाव करो. तुमच्या घरात नेहमी आनंद, प्रेम आणि सकारात्मकतेचे वातावरण राहू. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ. तुमच्या सर्व शुभ संकल्पना यश लाभो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.